तर मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ येवल्यामध्ये मोर्चा काढण्यात आला। सुवर्णकार समाजाने दुकानं बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण बाजारपेठ येवला बाजारपेठ बंद होती। डोंगराळे येथील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेमुळे येवल्यामध्ये संतापाची लाट आहे। शहरातील सुवर्णकार समाजाने दुकानं बंद ठेवत निषेध केला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्याची घटना घडली होती। या घटनेची सर्वत्र संतापाची लाट पसरली असून यावेळी येवल्यातील सुवर्णकार समाजाच्या वतीने आपली दुकाने स्वयंपूर्तीने बंद ठेवत मूकमोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत सुवर्णकार समाजाचे काही पदाधिकारी काय सांगाल की घटनेचा निषेध करताय? या मालेगाव दुर्घटनेतील अत्यंत वाईट घटना झालेली, पूर्ण महाराष्ट्र याच्यात पूर्ण सहभागी झालेला आहे। समाज असो, व्यापारी असो, आज या संघटनेत येवला व्यापारी महासंघ येवला सराफ बाजार पूर्ण बंद करून याचा जाहीर निषेध करत आहे। असे जे नरधाम आहे यांना फाशीची शिक्षा नाही तर रस्त्यात उभं कापायला पाहिजे। आज हा बाजार बंद करून आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि येवल्याला प्रांत साहेब पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहे। या अशा नरधावांना कायदे कडक व्हायला पाहिजे आणि फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आमचा याला जाहीर निषेध आहे। आपल्यासोबत अजून काही युवक आहे, काय सांगाल की अशी दुर्दैवी घटना घडलेली, निषेध करता येवल्यातून? डोंगराळ येथे जी घटना झाली हा अतिशय अमानवीय प्रकार आहे। अमानुषपणे तिची निर्घुण हत्या करण्यात आली। आम्ही सर्व समाज आणि संपूर्ण तालुका जिल्ह्यातले लोक संपूर्ण या घटनेचा निषेध करतो। आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे। आम्ही तर म्हणतो फाशीची शिक्षा झाली पाहिजे। प्रशासनाने लवकरात लवकर ऍक्शन घेऊन त्याला शिक्षा करावी। एकूणच बघितलं तर या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी येवल्यातील सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।